नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना अशा प्रकारचा ड्रेस कसा शिवायचा ते दाखवणार आहे. खालच्या घेरला 3 लेयर आहेत, विथ पफ बाह्य आहे, सोबतच गळा सुद्धा आहे आणि अस्तरवाला हा ड्रेस आहे. तर तो कसा कटिंग आणि स्टिचिंग करायचं संपूर्ण डिटेल मी सांगितलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण अपर पार्टचं कटिंग करूया. त्यासाठी जसं ब्लाउजला आपण 4 फोल्ड कपडा करतो तसाच सेम मी तर 4 फोल्ड कपडा केलेला आहे. बंद बाजू माझ्या साईडनं आहे. सगळ्यात आधी मी रुंदी टाकते. तर हा जो काही ड्रेस आहे ना तो 34 साईजचा आहे. तर 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं, म्हणजेच की 10.5 इंच. त्याच्यानंतर उंची टाकायची आहे 15.5 इंच. तर मी ते 15.5, तुम्ही 16 इंच पण घेऊ शकता. त्याच्यानंतर गळा रुंदी टाकली 2.5 इंच आणि शोल्डर टाकलाय 6.5 इंच. तिथून खाली मुंडा टाकलाय 6.5 इंच आणि सोबत मुंड्याला असा स्क्वेअर करून 1 इंचावरती 1 आणि 1.5 इंचावरती 1 अशा 2 मार्किंग करून मुंड्याचा जो गोलाकार शेप आहे ना तो देऊन घेतला. त्यानंतर गळ्याची उंची घेते 6 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी असा ना पंचकोनी जसा गळा असतो फक्त स्ट्रेट लाईन मारून घेतली आडवी बस. आणि खालच्या साईडनं कमरेत 0.5 इंच मी तर कमी केलं. आणि आता मी जसंच्या तसं कटिंग करते. कटिंग करताना फक्त बाहेरचा मुंडा कट करायचा, आतला मुंडा कट करायचा नाही. आतला आपण नंतर कट करणार आहोत. तर आता हे दोन्ही पार्ट आपण वेगवेगळे करून घेऊया आणि जो काही पुढचा भाग आहे ना तो आपण ठेवून घेऊया आणि जो जास्तीचा मुंडा वाढलेला असतो ना तो सगळ्यात पहिला आपण इथून कट करून घेऊया. त्यानंतर बघा जे गळ्याचं मार्किंग केलंय ना तिथून आपण गळा सुद्धा कट करून घेऊया. तर इथं मी जसं गळ्याचं मार्किंग होतं तसं सेम डायरेक्ट कट केलं. त्याच्यानंतर आता जो मागचा भाग आहे ना त्याचा आपल्याला फक्त इथं गळाच कट करायचा आहे, मुंडा नाही. मुंडा आपण मागच्या भागाचाच आधी कट करतो ना त्याच्यामुळे. तर इथं मी अंदाजी तिथं 3 इंचाचा गोलाकार देऊन घेतलाय, जसं आपण अंदाजी गोल गळा करतो पाठीमागचा रेग्युलर साईज सेम तशीच. तर आता आपण ना हे जे आपण भाग तयार करून घेतले ते डायरेक्ट मेन फॅब्रिक वरती ठेवूया आणि मग कटिंग करून घेऊया. तर मेन फॅब्रिकची सुद्धा सेम तशीच घडी घालायची जशी आपण अस्तरची घालतो ना तशीच. तर ती सुद्धा मी तर 4 फोल्डच घालणार आहे, म्हणजे दोन्हीचे भाग आहेत ना ते सोबत कट होतील. हे बघा असं पहिल्यांदा डबल घडी केली, त्याच्यानंतर आता ह्याची पुन्हा एकदा घडी करते म्हणजे 4 फोल्ड होईल आणि पुढच्या साईडने ओपन बाजू राहील, आपण ज्या साईडने बसतो त्या साईडने बंद बाजू राहील. बॅकचा म्हणजे मागचा भाग घ्यायचा तो असा ठेवायचा आणि थोडंसं मार्जिन ठेवूनच हे कट करायचं. हे बघा असं. आणि आता आपल्या दोन्ही भागाचं मेन फॅब्रिकचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता आपण बाही कटिंग करूया. त्यासाठी इथं मी पहिल्यांदा लेवलमध्ये कपडा कट केला. आता जसं 4 फोल्ड केलं होतं सेम तशीच आपल्याला बाहीमध्ये सुद्धा 4 फोल्डच करायचं आहे आणि म्हणजे मग आपल्या दोन्ही बाह्या सोबत कटिंग होतील. फक्त घडी घालताना थोडंसं व्यवस्थित घडी घालायची. हे बघा असं मी तर हाताने व्यवस्थित करून घेते ना, सेम तसंच करून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने थोडं खालीवर असेल ना तर ते कट करून थोडं लेवलमध्ये करायचं, म्हणजे मग आपली बाहीची फिनिशिंग बिघडत नाही. त्यानंतर आता आपला साईज किती होती, पहिल्यांदा मी इथं उंची टाकते 10 इंच आणि त्याच्यानंतर आपली साईज होती 34. 34चा चौथा भाग आला होता 8.5 इंच. तर आपल्याला 8.5 इंचच रुंदी घ्यायची आहे आणि उंची तुम्ही तुमच्या ह्याने लांबी जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता. खुल्या भागाकडून 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि मग असा बाहीचा शेप देऊन घेतला. इथं सिंगल शेप दिलेला आहे, अजून दुसरा शेप दिला नाहीये. दंड घेरासाठी सुद्धा डायरेक्ट खाली मी तिरकी लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर जे आपलं पहिलं मार्किंग आहे तिथून वरती 5 किंवा 5.5 इंच घ्यायचं आणि पुढे 4.5 इंच मार्किंग करायचं आणि असा शेप द्यायचा. आणि ह्या बाहीची मी संपूर्ण डिटेल व्हिडिओ टाकेल की कुठून कसं किती सोडायचं आहे ते, त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. आताही तुम्हाला समजलंच असेल, अगदी सोपीच पद्धत आहे. तर इथं दंडघेर पण मी अंदाजेच टाकून कट केला होता. त्यानंतर आता ज्या खालच्या 3 लेअर आहेत का नाही त्या 3 लेअर इथं आपण कट करूया. त्यासाठी तर मी डबल फोल्ड कपडा केलाय. पहिली लेअरची लांबी आपली राहील 30 इंच, दुसऱ्या लेअरची लांबी आपली राहणार आहे 50 इंच आणि तिसऱ्या लेअरची आपली लांबी राहणार आहे 60 इंच. बघा आता पहिली मी इथं 30 इंचावरती मार्किंग केलं आणि उंची राहणार आहे सगळ्या लेअरची उंची मी 11-11 इंच घेतली. तुम्ही 10-10, 9-9, 8-8 तुमच्या ह्याने तुम्हाला जेवढा हाईट ड्रेस पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. बरं बघा इथं आता मी जसं मार्किंग केलं होतं म्हणजे उंची टाकली मी इथं 11 आणि रुंदीमध्ये इथं मी 30 इंच रुंदी टाकली होती. आता मी कट केलं. कट केल्यानंतर आपले 2 भाग तयार होतील, एक मागच्या भागासाठी एक पुढच्या भागासाठी. त्याच्यानंतर आता हे जे एक्स्ट्रा आहे ना इथं ते आपण कट करूया, कारण ते आपल्याला तिसऱ्या लेअरमध्ये वाढवावं लागतं.
तिसरी लेअर आपली कमी पडते त्यावेळेस ते कपडा आपल्याला तिसऱ्या लेअरमध्ये वाढवायचा आहे। त्यानंतर इथं दुसरी लेअर सुद्धा सेम तशीच 11 इंच उंची टाकायची आणि रुंदी आपल्याला म्हणजे लांबीसाठी आपल्याला घ्यायचं आहे 50 इंच। पहिले आपण 30 इंच घेतली होती, 20 इंच वाढवून आता ही 50 घेतली, त्याच्यानंतरच्या आपण 60 इंच घ्यायची आहे। त्यानुसार तुम्ही लिहूनही घेऊ शकता की तुम्हाला कोणती लेअर किती घ्यायची आहे। आता बघा ही लेअर सुद्धा मी कट केली आणि ही लेअर मी पूर्ण इथं कट केलेली आहे बघा। आता इथं आपली दुसरी लेअर कट झाली बघा। आता आपण तिसरी लेअर कट करूया। तर तिसऱ्या लेअरची सुद्धा उंची 11 इंच राहणार आहे आणि रुंदीला म्हणजे लांबीला फक्त 60 इंच घ्यायचं आहे। तर आता इथं कमी पडणार आहे, 60 इंच एवढं काय हे भरणार नाही, कमी आहे। ह्याचा जो पन्ना आहे ना तो 50 इंचचाच होता, त्याच्यामुळे दुसरी लेअर आपली करेक्ट निघली, पण तिसरी नाही निघणार। तिसरीसाठी आपल्याला 10-10 इंच एक्स्ट्रा दुसरं घ्यावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणताही कपडा वापरू शकता। आधी जो कट केला दुसऱ्या लेअर मधून तोही, किंवा आता हा जो खाली राहिला ना तो सुद्धा तेवढाच आहे, तर ह्याचं डायरेक्ट हाफ करायचं जास्ती होत असेल तर इथं बघा थोडं जास्त होत होतं ते मी खालचं कट करून घेते आणि मग ह्याचं हाफ करते, म्हणजे हाफ अर्ध पुढच्या भागासाठी आणि अर्ध मागच्या, म्हणजे 20 इंच आहे ही, 20 पेक्षा जास्तच वासेल हे, तर 15-15 होतं, तर मी त्याचं अर्ध करून घेतले बघा। इथं मी अर्ध केलं म्हणजे मिडल मधून कट केलं। आता ते मी तिसऱ्या लेअर मध्ये वाढवणार आहे त्यासाठी। तर इथं तिन्ही लेअरचं कटिंग झालेलं आहे आणि हा कपडा थोडासा पातळ आहे त्याच्यामुळे अस्तर लावणं गरजेचं आहे। तुम्ही जर कपडा चांगला असेल कॉटनचा तर अस्तर नाही लावलत ना तरी पण चालतंय। तर इथे बघा मी अस्तरचे इथं डबल घडी केले, बटर क्रेप अस्तर मी इथं खालच्या घेरासाठी वापरलंय आणि साधारणतः आपल्याला 3 मीटर लागतं, 2.5 ते 3 मीटर अस्तर हे पाहिजेच खालच्या घेरसाठी म्हणजे अस्तरसाठी। तर त्याला मी असं त्रिकोणामध्ये फोल्ड केले बघा। त्रिकोणामध्ये फोल्ड करायचं आणि जरा व्यवस्थित करायचं म्हणजे चुरगळा येतो मध्ये। तर बघा इथं मी प्रॉपर अशी त्याची घडी करून घेते। त्याच्यानंतर काय करायचं, आपण जे अप्पर पार्ट म्हणजे वरचे भाग तयार केले त्यातला एक कोणताही घ्यायचा तो ठेवायचा आणि वरच्या साईडनं कटिंग करायचं आणि खालच्या साईडनं तुम्हाला जेवढी अस्तरची लांबी पाहिजे तेवढी तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचे। तर बघा मी इथं खालच्या साईडनं मार्किंग केलं आणि कट करून घेतलं। आता इथं आपलं हे डायरेक्ट आहे त्याच्यामुळे असं मधून करायचं, खाली जमिनीवर ठेवून घ्यायचं आणि मधून जो कट जॉईंट आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे। माझं जरा टीव्हीकडे लक्ष आहे तेवढं समजून घ्या, कारण कधी कधी काय टीव्हीला असं लागतं ना की तिकडेच लक्ष जातं, खालचं काम तसंच राहतं। तर बघा आता असं धरून बसले मी इथं। तर चला आता आपण पटकन स्टिचिंग करून घेऊया। त्यासाठी सगळ्यात आधी मी इथं बाही घेतली आणि बाही सरळ उलटी बघायची आणि उलट्या साईडकडून आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि इथं शिलाई देऊन घ्यायची आहे पुढच्या साईडनं। मी इथं अस्तर वापरत नाहीये त्यामुळे। तर बघा मी इथं असं डबल फोल्ड करून शिलाई करून घेतलं। आता सेम ह्या दुसऱ्या बाहीला सुद्धा सेम तसंच करायचं, पण त्याच्या आधी मी ह्या बाहीला प्लेट टाकून घेणार आहे। तर बघा पहिल्या 3 ते 4 प्लेट आहेत ना आपल्याकडे तोंड करून टाकायच्या, नंतर दुसऱ्या आहेत ना पलीकडे तोंड करून टाकायच्या अपोजिट आणि अर्ध्यातून टाकायच्या आणि बघा मिडल पासून सुरुवात करायची म्हणजे बाही कमी पडत नाही ज्यावेळेस आपण बाही जॉईंट करू ना त्यावेळेस। तर इथं आपला छान असा फुगा बाही तयार झाली। सेम अशीच मी दुसरी बाही तयार करून घेते। त्यानंतर बघा इथं मी पुढचा किंवा मागचा कोणताही भाग घ्या सेमच होतंय। मी इथं पुढचा भाग घेतलाय, मेन फॅब्रिक सरळ ठेवलाय, त्याच्यावरती अस्तर ठेवलाय आणि गळ्याला मी आता 1-2 लाईन सोडून म्हणजे पाऊण इंच सोडलं तरी पण चालतंय। गळ्याला जसा शेप आहे ना तशीच सेम टू सेम शिलाई करून घ्यायची आपल्याला। हे बघा असं कोणे वगैरे थोडे व्यवस्थित काढायचे। त्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे ना तो आपण इथं कट करून टाकूया आणि छोटे छोटे कट देऊया म्हणजे मग पलटी केल्यानंतर काही प्रॉब्लेम होणार नाही। तर पलटी केल्यानंतर मी डायरेक्ट प्रेस करून घेणार आहे, दाब शिलाई वगैरे देणार नाहीये। पण आता सुरुवातीला मी इथं बघा पलटी करून एक दाब टिप देते जी की मी नंतर ओपन करणार आहे इस्त्री केल्याच्या नंतर। आता मी इथं फक्त दाब टिप देऊन घेते। तर ही दाब टिप जर तुम्ही देणार असाल तर साधारणतः पाव इंच मार्जिन सोडून द्यायची, एकदम कडेला द्यायची नाही। तुम्ही जर पाव इंच सोडलत ना तर फिनिशिंग खूप छान दिसतं। हे बघा असं पूर्ण दाब टिप मी इथं देऊन घेते। त्यानंतर आता काय करायचं, मी पाठीमागचा भाग सुद्धा सेम तसाच तयार करून घेतला आणि दोन्हीला प्रेस करून घेतलंय। त्याच्यानंतर इथं बघा पूर्ण मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घ्यायचं
आणि मी इथं गळ्याला कोणतीही दाबटीप वगैरे दिलेली नाहीये, डायरेक्ट जसाच्या तसाच इथं मी गळा ठेवलाय. खूप छान दिसतं, बघू शकता तुम्ही. फक्त व्यवस्थित प्रेस करायचं आणि ही स्टेप फक्त कॉटनच्या कपड्यावरती होते. बाकीच्यांना आपल्याला दाबटीप द्यावी लागते, पण कॉटनला नाही दिली ना दाबटीप गळ्याला तरी पण चालतंय. तर हे बघा, आता मी इथं जॉईंट करून घेतला सेम हा पार्ट. आता आपण जो जास्तीचा कपडा आहे ना तो इथे कट करून घेऊया. तर बघा, मग इथं मी सगळं व्यवस्थित कट करून घेतलं आणि आता त्याच्यानंतर आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया. त्यासाठी हा पार्ट इथं उलटाच ठेवायचा आणि दुसरा पार्ट आहे ना ह्याच्यावरती सरळ ठेवायचा, म्हणजे सरळ भागाकडून आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे. हे बघा, मी इथं शोल्डर जॉईंट करून घेते. त्याच्यानंतर मग मी हे उलटं करून म्हणजे आतल्या साईडनी शोल्डर दाबेन, जेणेकरून फिनिशिंग चांगलं येईल आणि ओव्हरलॉक वगैरे करायची गरज नाही. तर हे बघा, आता मी आतल्या साईडनं अर्धा इंचावरती शोल्डर दाबून घेते. तर आता बघा, आता मी इथं बाही लावून घेते. बाही पहिल्यांदा अशी मधून फोल्ड करायची, जिथून मध्ये येत असेल तो बरोबर शोल्डरवरती ठेवायचा आणि मग मधूनच बाही लावायला चालू करायची. म्हणजे जास्त झाली तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि कमी सुद्धा पडली तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही, कारण दोन्ही साईडला सेम सेम आलेला असेल तर मग फिटिंगला आपल्याला जास्त त्रास होणार नाही. तर त्यासाठी तर हे बघा, आता मी इथं व्यवस्थित अशी बाही दुसऱ्या साईडनी सुद्धा अटॅच करून घेते. फक्त मध्यातून लॉक करा, नाही तर दोन्ही शिलाई तिथून दिल्या असतात त्याच्यामुळे ते सुटू शकतात. त्यामुळे मग किंवा मग डायरेक्ट बाही जॉईंट झाल्यानंतर परत एक तुम्ही बाहीला शिलाई द्या दुसरी, म्हणजे मग ती बाही लवकर उसवणार नाही त्यासाठी. तर आता बाही लावून झाली आणि बाही लावून झाल्याच्या नंतर आपल्याला जी खालच्या 3 लेअर आहेत ना त्या घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिले वरच्या 2 लेअर घ्यायच्या आणि दोन्हीला आपल्याला गॅदर्स टाकायचे आहेत. तुम्ही तुमच्या ह्याने छोटे मोठे टाकू शकता, तुम्हाला जसे जमतात तसे. मला जसे जमतात ना तसे तुम्हाला दाखवते की मी कसं टाकते गॅदर्स. तर त्यासाठी बघा, इथं मी एक पार्ट इथे घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी तुम्हाला टाकून दाखवते. पहिल्यांदा काय करायचं, आपली जी फ्रंट पार्ट आहे ना, वरचा जो पार्ट आहे ना त्याच्यापेक्षा जास्त असावा आपला खालचा कपडा, मगच ते गॅदर्स टाकल्यानंतर तो परफेक्ट त्याच्या एवढा होऊन जाईल. तर त्यासाठी तर हे बघा, आता मी सगळ्यात वरची माझी जी लेअर आहे ना पहिली लेअर तीच इथं मी घेतलेली आहे. दोन्ही सुद्धा आहेत इथं, त्यातली कोणतीही एक घ्यायचं, काही प्रॉब्लेम होत नाही. आणि बघा, आता मी इथं वरचा भाग लावून बघितला तर वरच्या भागापेक्षा जास्त आहे हा कपडा. तर आता मी इथं गॅदर्स टाकते. तर गॅदर्ससाठी जास्त असा काही कपडा लागत नाही, कारण खूप छोटे छोटे अशा गॅदर्स असतात. तुम्ही मोठे टाकल्यात ना, मोठ्या अशा प्लेट टाईप टाकल्या तर तुम्हाला जास्त कपडा लागू शकतो आणि त्यावेळी मग तुम्हाला आपोआप समजेल की किती लांबी घेतली पाहिजे. बघा, मग इथं सगळ्याला चुन्या टाकून झाल्यात आणि आता एक वरचा भाग सरळ ठेवायचा, त्याच्यावरती सगळ्या लेअर एकाला एक जोडायच्या, म्हणजे 3 लेअर आपल्याला मी जसं तुम्हाला इथं खाली जमिनीवरती ठेवून दाखवते ना सेम तशाच्या तशा मी इथं मशीनवरती जोडणार आहे. बघा, अशा 3 लेअर आपल्या बसतील. फक्त जमिनीवरती ठेवून बघायचं की त्यांची लांबी बरोबर आहे का नाही, कमी जास्त असेल तर ते आधीच ऍडजस्ट करून घ्यायची. तर आता पहिली लेअर इथं मी सरळ ठेवली, त्याच्यावरती दुसरी लेअर इथं मी उलटी ठेवली. ज्या साईडनं दुसऱ्या लेअरला गॅदर्स आहेत ना तीच साईड मी इथं स्टिच करायला घेतली. बघा, ज्या साईडनं आपल्या गॅदर्स नाही आहेत त्या साईडला नाही. तर इथं मी थोडंसं मार्जिन सोडत ही पूर्ण कंप्लीट करून घेते, म्हणजे जॉईंट करून घेते दोन्ही. सेम अशाच आता आपल्याला खालच्या जेवढ्या पण तुमच्या लेअर असतील त्या सगळ्या लेअर जॉईंट करायचे. तर मी तर तुम्हाला दाखवतेही. तर हे बघा, तर इथं मी पहिल्या लेअरला दुसरी लेअर जोडलेली आहे. आता हिला मी सरळ करते आणि हिला तिसरी लेअर जोडून घेते. हे बघा, आता तिसरी लेअर सुद्धा इथं मी जोडून घेते.
बघा मग आता इथं तिन्ही लेअर जोडून झाल्यात आणि खूप छान असे दिसतंय. दिसायला जास्त असाही घेर नाही आणि कमी असाही घेर नाही, भरपूर घेर येतो, म्हणजे मीडियम असा घेर येतो. तर हे बघा आता आपला वरचा भाग घेतला, त्याच्यावरती हा भाग आपल्याला उलटा ठेवायचा, म्हणजे सरळ बाजू खाली जाईल अशी ठेवायचे आणि जॉईंट करून घ्यायचा आहे वरच्या भागासोबत. तर इथं मी जॉईंट करून घेतलं. त्यानंतर आता आपण अस्तर जो घेरसाठी कट केला ना तो घेऊया. तुम्ही डायरेक्ट कॉटनची असेल ना तर अस्तर लावायची गरज नाही. हा सुद्धा कॉटन आहे, फक्त व्हाईट कलर असल्यामुळे थोडंसं दिसत होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं अस्तर लावून घेऊया. तर आता अस्तरचा जो पार्ट आपण कट केलाय तो सेम याच्यावरती लावून घेऊया आणि अस्तर जरी जास्त झाला तर 1-2 प्लेट टाकून त्या ॲडजस्ट करून घ्यायचा. तर बघा आता जो जास्तीचा कपडा झाला ना तो इथे मी कट करून घेते आणि मग सेम अशाच प्रकारे मी दुसरा साइड सुद्धा म्हणजे दुसरी बाजू सुद्धा जॉईंट करून घेते. बघा खूप छान असा लुक येतो. तर बघा आता इथं मी पहिल्यांदा सरळ भागाकडूनच फिटिंग देते आणि तेही मी नेहमी करते. तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघितले तर तुम्हाला समजेल, कारण फिनिशिंग चांगले येतं, एक्स्ट्राचं ओव्हरलॉक करत बसावं लागत नाही. फक्त हे कमरेपर्यंतच ही शिलाई करायची, त्याच्यानंतर उलटं करायचं आणि मग आपलं नेहमीप्रमाणे उलट्या साईडनं फिटिंगची मापं टाकायची आणि इथं फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता फिटिंग कसं करायचं ते सांगते. बिना अस्तरचं असेल तर फिटिंग करणं खूप सोपं आहे, पण अस्तरवाला जर असेल तर फिटिंग करणं अवघड आहे थोडं, त्याच्यामुळे. तर हे बघा आता इथून सरळ फिटिंगची टीप आणायची कमरेपर्यंत, कमरेपासून थोडंसं खाली यायचं, म्हणजे 2-3 इंच खाली यायचं, पण 4ही कपडे सोबत पकडायचे, म्हणजे दोन्ही अस्तर आणि दोन्ही मेन फॅब्रिक असं 4ही सोबत पकडायचं. कमरेचे थोडं खाली यायचं. आता टंचन आत ठेवायचं, म्हणजे सुई आत राहिली पाहिजे आणि टंचन उचलायचं. अस्तर दोन्ही वेगळे करायचे आणि फक्त मेन फॅब्रिक आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे शिलाई कडेपर्यंत, म्हणजे खालीपर्यंत अगदी. हे बघा असं कंप्लीट शिलाई मी इथं करून घेते. त्यानंतर आता अस्तर आपण जोडूया. त्याच्या आधी इथं आपण तिरका एक कट देऊया, त्याच्यातून आपलं अस्तर जाणार आहे आणि मग ते सुद्धा छान फिनिशिंग सहित लागलं जाईल. तर हे बघा आता दोन्ही अस्तर मी इथं पकडले. फक्त अस्तर आपल्या मेन फॅब्रिक सोबत जॉईन नाही झालं पाहिजे, मोकळं राहिलं पाहिजे, म्हणजे मग आपला घेर असा मोकळा मोकळा राहतो, त्यासाठी. हे बघा आता कंप्लीट कडेपर्यंत मी अस्तर सुद्धा जॉईंट केलं आणि तो इथं बघा कोण्यात थोडासा कपडा सुटतो तर तो कट करायचा. आणि बघा किती छान फिनिशिंग दिसतंय, कोणतंही ओव्हरलॉक नाही केलं तरी सुद्धा. तर आता सेम अशीच मी इथं 1-2 अजून टिपा टाकून घेते, म्हणजे कस्टमरला जर फिटिंग झालं तर लूज करू शकतील त्यासाठी. आणि सेम ह्याच पद्धतीने मी आता दुसरी साईड सुद्धा फिटिंग करून घेते. आता सगळ्यात शेवटी मी खालच्या साईडनं म्हणजे घेराच्या साईडनं डबल फोल्ड करून शिलाई कंप्लीट करते आणि सेम डबल फोल्ड मी अस्तरला सुद्धा करणार आहे. आणि बघा आपलं अस्तर जर मोकळं राहिलं तर आपला घेरही छान दिसतो आणि ते दिसायलाही छान दिसतं, त्यासाठी. आता सेम अस्तरला सुद्धा मी इथं डबल फोल्ड करून शिलाई कंप्लीट करून घेते, म्हणजे मग आपला छानसा वन पीस असा सुंदर तयार होईल, त्यासाठी. आणि बघा हा आहे आपल्या ड्रेसचा फायनल लुक. तर कसा वाटला हा ड्रेस मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा असा छान असा वन पीस घरच्या घरी स्टिच करू शकता आणि घरी शिवलेली कपडे जास्त चांगले असतात. तर चला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.